बाई दारू विकिते, पण अजून काय कोणाला माहिती झालं नाही का शांताबाई दारू विकिती म्हणून. ड्रमचे ड्रम दिवसभर ठेवते, आशे गिरायक येते, आशे गिरायक येत्या, आशे रोजचे 2-4 ड्रम लगेच खालीच होऊन जात्या. तुम्हाला सांगते या दारूच्या धंद्यावर इतका पैसा कमावला, इतका पैसा कमावला का त्याला काही माप नाही बाई. त्याला आता आहे ना गिरायकांची यायला सुरुवात होईल. सगळं काढून ठेवलंय रेडी. आलं का नुसतं जग भरायचे द्यायचं, जग भरायचे द्यायची आणि पैसे वाढायचे, एवढंच फक्त काम आहे, बाकी काहीच काम नाहीये. कोण आहे? उघडच या. शांताबाई मी. हा ये वाळे वाळे लावून घेऊ. आज लयच उशीर झाला बाबा तुला. आज आहे ना हा मी सोयाबीन वाफाय गेलतो. हा का? हा. काय सांगतो हा हा बाबा बाबा, मग आज तर बक्कळ पैसा असेल तुझ्याकडे. हा मग भरपूर ₹1,00,000 सोयाबीन वापली. बापरे, ₹1,00,000? हा मग 2,000 गेली. हा म्हणलं चला आता शांताबाई कर हा जाऊ मस्त पॅक बीक मारू. हा. मग तू तर आज जास्त वळशील बाबा. झाले एखादा गल्ला जास्त. हा ना. हा, शांताबाई हा. तुम्ही पहिलं जग बराबर एक. लगेच लगेच. हा. बाबा तू आल्यावर पुढं दम राहतो का? हा द्या ते तेवढा भरूनच द्या आज. काय ये जग ना? जग जग आज लय वाढायची ना. थोडी जास्तच घेतो मग आज. काय आता तुला काय बाबा आज पैसा भेटला म्हणले, आज काय बाबा पूर्ण जगच भरून घेते आता. बस झालं आधी मग नंतर टाकावा. बरोबर. अहो लय वास सुटला. हा वास म्हणजे बाबा आपला मालच तसा राहतो. नाही लय कडक माल शांताबाई तुमचा. गावठी दारू म्हणलं म्हणजे लोक पुढे येत्या. शांताबाई उपट्यांक. आता तुम्हाला तर माहित आहे ना नुसती लाईन लागेल राहती. हा. पण सगळ्यात जास्त भारी गिराईक म्हणजे तू आहे आपलं. हा हा बरं मी काय म्हणते वाळ्या, शांताबाई हा? ते दोघं येऊन गेले का हो? गोमाजी आणि चिमाजी. अरे बाबा सकाळपासून हा दुसरा ड्रम आहे आणि अजून आताशी किती वाजले, अजून 2 ड्रम खाली होती. पैशाला काही कमी आहे का? हा नाही नाही अहो बाई हा? आता तुमचं काय काढावा. हा तुम्ही पाहिले तिकडे त्या कोकण पट्टीत हा कुडाच्या घरात राहायच्या. हा हा. आता इकडे सिटी एरियात आल्या हा. तर मोठा बंगला घेतला हो तुम्ही. 30 लाखाचा फ्लॅट घेतला फक्त का माहिती का? गावठी दारूवर. हा ना. अजून तुला सांगते वाळ्या, हा. ह्या कानाच्या त्या कानाला नाही. आता या शहरात येऊन सुद्धा मला 7 वर्ष झाले. हा. आहे का कुठं वास तरी? नाही नाही शांताबाई तुमचा स्वभाव भारी. हा ना. तुम्ही जर कधी एखाद्याला असे उभरा बरं हा तुमचा गेमच व्हायला टाइम नाही लागणार. हा हा. का? नाही नाही तुम्हाला माहितीये ना माझा स्वभाव. लाईच कडक आहे. कडक म्हणजे काय येतात प्युअर गुळ आहे. आपला मालच तसा राहतोय. नाही मस्त आहे मस्त आहे. काहून शांताबाई हा आता या दारूच्या धंद्या कोण तुमचं लई चांगलं झालं. हा. तुम्ही आता लई दागिने बिगिने. तुला सांगते वाळ्या, हा? नुसता हाच हार नाही, घरामध्ये ना हा? 20 तोळे अजून. सोनं कोणाला म्हणू नको बर का. नाही बो नाही म्हणणार. फक्त काय माहिती का? तुम्ही बी हा मला म्हणले हा. आता दुसऱ्यांना नका म्हणू. नाही 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 तर जे प्यायला येईल ना हा. तेच तुमच्या खोटी ठोकून जाईल. तुला माहितीये ना वाळ्या, माका मी किती का- चॅप्टर आहे, मी कोणाला सांगाल का तरी. हम्म? हा? महापै म्हणलेच ना. हा तू कसा थोडा जीवाचा माणूस आहे, आपल्या हा. जवळचा आहे. मला माहिती वाळ्या कोणाला बोलणार नाही म्हणून तुला म्हणले मी. बरं मी काय म्हणते, अजून देऊ का थोडी? नाही थांबा मला आहे ना हा. लय कडक आहे. हा आईला एका गल्लासात बोंडच अंत का काय असं झालं. हा का? शांताबाई हा जाऊ द्या. हा मला आहे ना हा. तुमची दारू पटली वा. हा ना. हो एकच नंबर माल. रोज पितो ना तू? रोज पेतो हा पण आहे ना आज आले आले ना कडक माल भेटला. ते माग माल आणायचे ना मी, हा हा त्याच्यापेक्षा हा दुसरीकडून आणलाय. हा का. हो. आता तो बाई नुसता एक गलास घेतला ना, तो डोकं नुसतं ताड 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 ताड
करील आता. अहो तर नाही मग आताच बनाटा झालाय. हा का? नुसती आग पेटली उभी. हा ना. पाय बरं. कडक माले. बाबा बाबा माल आपलं शांताबाईचं माल म्हणलं आख्या पंचक्रोशीत नाव आहे आपलं. जाऊ दे शांताबाई, हा मी काही कमी हा. नाही. 1 लाखाची सोयाबीन उपली आज. हा का? हा. बरं मी काय म्हणते हा? वाळ्या, तुम्ही मागची उधारी राहिली ती दे बाबा. आता आहे ना शांताबाई, हा ते मागितलं त्या सोडून ती नंतर देईल. कस काय असं मागचं कस काय सोडून देऊ? 1 लाखाची सोयाबीन विकली तर पैसे देऊन टाक ना आता. शांताबाई, मी ना पहिला घरात हिशोब देतो हा? आणि मग तुम्हाला द्यायची. अय बाळा, बाकीचं काही सांगू नको, पहिले पैसे टाक. मागची तुझी उधारी आहे 10,000 रुपयाची. अगं बाई, मी देईन ना, नाही म्हणतो का? मग दे लगेच दे. आता नाही, आता तुला एक गल्लासाचे देतो, थांब. अय, तुला इथून जाऊन नाही जाणार वाळ्या, मला पुढचं पाऊल उचलायला नको लावू. तू काय म्हणला होता सोयाबीन विकल्यावर पैसे दे लवकर चाल. शांताबाई, रोजचं गिरायक आहे. रोजचं गिऱ्हाईक आहे, मला घेणं नाही. उद्यापासून तुझी दारू बंद केली. मग जा, तुला काही देत नसते मी आता. निघ. नाही उठ पहिला. पहिली उधारी देतो का नाही उद्यापासून माझ्या दारात यायचं नाही मग. घेऊन टाका, घेऊन टाक, हा दे मग. घेऊन टाका. या हा ये 10,000 बा. हा घ्या. काय मागितलंय? बर बर. मला पेन 100 दे. आजचे 100 दे. ये मग तू आता गिऱ्हाईकाचं काय झालं ना. येऊ का? हा ये. ते पैसे नेटवान यागन बियावून पळवायचं. हा नाही कोण नाही येत. 7-8 वर्षापासून मी धंदा करते. एवढे दागिने घरात कोणाला माहिती नाही. लोकांना लुबाडून. हा लुबाडून लुबाडलं तुम्ही. आता मला 10,000 तवा दागदागिने एवढे खाली घ्यायचे. वाळ्या, उठ लवकर. उठ पाहिला तू. आता काय म्हणला तू? तुला काय लुबाडलं रे? रोज येऊन इडं मुताट पेतो, गलासाचे गलास फुकट तुला देत होते ना मी. तू काय म्हणा उधारी मी देऊन टाकी दिली ना तुला. शांताबाई, हा? तुम्ही माझ्यातला हिशोब लावला का तुमचा? तू झालं तर काय हिशोब लावायचा नाही. तू नुसता रोज म्हणायचा टिपून ठेवा. मी बरोबर टिपून ठेवले ना. आता काय हिशोब लावून राहिला? दिले दे ना. जाऊ उद्यापासून येऊ नको माझ्याकडे. एवढे दागिने माग घाल गाड्यात. हा गाड्यात असे घंटे. वाळ्या, तुला आता जास्त झाली. तू निघ बरं. दुसऱ्या कस्टमरांना उगाच त्रास नको. निघ पाहिला ना. उद्यापासून येऊ नको वाटलं तरी तर प्यायला तू. काही गरज नाही. तू नाही आला तर काही माहिती आम्ही तशी राहणार नाही. तुझ्यापेक्षा अशी 56 गिरायक पडेल मला. निघ तू. शांताबाई, तू पाहिला निघ तर. पण थांबून बोलायचं. हा? वा रे वा. काय बाय हवाळे. रोज एवढी गोड बोलून इडून पिऊन जातो ना. आज माझ्यावरच उलटला. पैसे मागितले उधारीचे तर लगेच याला ना. हराम करायला उद्यापासून मी देतच नसते दारू. मर तिकडं. मला कुठं तोटा गेला 10 गिरायकांना. 1000 गिरायक रोजचे राहते माझे. वा रे वा. बाई बरं झालं वाळ्याने पैसे देऊन टाकले. डोक्याचा ताणच हाटला बाई. आता आहे ना येईलच दुसरं गिराईक. तवर बसते मोबाईल पाहत. दो घुट मुझे भी पिला दे शराबी दे फिर होता है क्या बाल मारे जालमा. गिराईक आलं वाटतं. साहेब दरवाजा लावा पाहिला. बर शांताबाई उपटे तुम्हीच का? हो तुम्ही कश काय आले साहेब? कसे काय आले? हा कशी धरली जाग्यावर? हा धरली. लई दिसची पाहत होतो मी. तिचा मी तुम्हाला शोधित होतो. शंभरे हवलदार म्हणते याला. तुम्ही शेवळे हवालदार आहे का? म्हणजे कशासाठी आले आमच्या गरीबाच्या घरी? कशासाठी? हा लोकांना लुबाडी ते पायसाठी आलो. लुबाडी त्या? म्हणजे आम्ही काय लुबाडलं साहेब? असे काय बोलून राहिले तुम्ही? काय लुबाडलं? हा इकडे या तुम्हाला दाखवतो. हा काय याच्यात? याच्यात आहे ना साहेब.
ते पाणी आहे पाणी. पाणी हा आता हे उघडून दाखवू का तुम्हाला? इड घाम घामा वास सुटला ना म्हणते पाणी आहे. ते ऐ, ऐ. तुम्हाला सांगू का साहेब, ते आमच्या नळाला आहे ना दूषित पाणी येऊ राहिलं, दूषित. त्याचा लय वास येतो ना, ते फेकायला चालले होते बाहेर फेकायला हे पाणी. हा आज शांताबाई काही बोलू राहिल्या तुम्ही? इथं दारूचा एवढा वास सुटला या खोलीत आणि तुम्ही मला याच्यात काढी त्या का? ऐ, ऐ. बया, म्हणजे तुम्हाला वास येऊ राहिला का दारूचा? मग का माया काय नाकात काय काय बोळे ठोकेले काय? बया, या हवालदाराला कस काय कळालो? डायरेक्ट आलाच माय घरी शोधित शोधित. काय म्हणत्या? हवालदाराचा काय गळालं? ऐ. गळालं नाही मग ते, हा गळालंच. ए आपलं गळालं? काय गळालं हवालदार साहेबाचं? ते म्हणजे मला असं म्हणायचं होतं, हवालदार साहेब तुम्ही आले आमच्या गरीबाच्या घरी, ते बरं झालं. पहिलं पत्र्याचं घर लई गळत होतं ना, असं बदा बदा गळत होतं. बरं झालं तेव्हा साहेब आले नाही असं म्हणत होते, म्हणून म्हणले ते गळायचा शब्द. बरोबर आहे बरोबर आहे शांताबाई. पहिलं पत्र्याचे घर होते, आता बंगले बांधले, दागिने केले, लोकांना लुबाडलं, रोजचा दारूचा धंदा, आणि वरून गाव ठेवू पिते तुम्ही नुसती गुळाची दारू, गुळाची. ते कोणी पडलं का त्याच्या खिशातले वर बांधायचे आणि आपल्या घरात बांधायचे. आता काय बोलू राहिले साहेब तुम्ही? म्हणजे तुम्हाला मी काही त्यातली बाई वाटू राहिले का? तुम्हाला कळत नाही का माझ्याकडे पाहून मी चांगल्या घरातली बाई आहे? तुम्ही दिसत्या फक्त, दिसत म्हणून जग फसत. आज तुझ्याकडे पैसा कोटीना असेल बाई. शांताबाई उठते. आता बाकीचं या शंभरे हवालदाराला काही सांगायचं नाही. आता हा ड्रम आणि तू लगेच तुला दोघांना तुम्हाला उचलितो गाडीमध्ये घालतो. बापरे, म्हणजे गाडीत का बरं घालत्या? गाडीत आमच्या मोठ्या साहेबांक चला, मग ते तुम्हाला काय सांगतील त्याचे उत्तर तुम्ही द्या. म्हणजे तुम्ही मला पोलीस स्टेशनला नेऊन आले? नाही नाही, तिथे तुमची पूजा करायची. बया, तुम्हाला सांगू का साहेब, बसा ना खाली. काय बाई? हा बाई आवडा म्हणा, बसा ना खाली. हा काय करायचंय? अहो चला लगेच जायचंय. हा का बया, लगेच निघायचं का? मग लगेच मग इडा का मी तुमच्या पायी बसाय आलो का? तुमचं नाव काय म्हणले साहेब? शेंगुळे साहेब. हा का, शेंगुळे आहे का तुम्ही? म्हणजे शेंगुळे साहेब आहे का तुम्ही? बरं मी काय म्हणते, अहो शेंगुळे थोडं बसा ना खाली. साहेब शेंगुळे खाली बसा ना. बया काही म्हणा बाई, तुमची आत्ता बदली झाली का इकडं? 2 महिने झाले माई बदली होऊन. हा का बाई, मी असा डेंजर हवालदार आहे. असे चांगले चांगले नुसते थरार राहिला त्या. नुसतं त्यांचं पाणीच गळत डोळ्यातलं. हा का, तुम्हाला पाहिलं हो का? हा का, तुमचा लय दरारा दिसतो बाई. दरारा कळाल तिथे गेले हो तुम्हाला. हा का शांताबाई, चांगले चांगले मी सरळ केले आणि तुम्हाला एका झटका नाही लागायचं सरळ कराया. हा का बया, तुम्हाला कसं काय कळालं साहेब? तुम्ही एवढे सापडीत आले लगेच. बाई शांताबाई, तुम्ही काय बोलल्या? काय मी इथं दारूचा धंदा करते हे कसं काय कळालं? म्हणजे मला असं म्हणायचं होतं का कसे काय तुम्ही इथपर्यंत आले बा? असं कसे काय आले? शांताबाई, आता जर तुम्ही इथं पाडल्या तर पाडल्याचा वास कुठे लपल का? सांगा. हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का बा तुम्ही हे करते कुठं लपल का? असं. नाही, आता तुम्हाला खरं सांगू का बाई, तुमचं
तुमचं नाव काय म्हणले? माझं शंभुरे हवालदार. अहो मी काय म्हणते शेंगुळे साहेब, जाऊ द्या ना, आता आमची अशी गरीब परिस्थिती, त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. थोडेफार 2-4 गिऱ्हाईके येत्या आणि ते देते मी. ती गावठी दारू ती काही एवढी चांगली नाहीये. थोडेफार पैसे भेटत मग मला. हो शांताबाई, काय बोलू राहिले तुम्ही? थोडेफार भेटतात या. आमच्या गरीबाच्या पोटावर पाय नका देऊ साहेब. तुम्ही का ना गरीब आहे? हे एवढे बंगले, एवढे दागिने, अहो तुमच्या अंगावर मावा ना. ते खोटे साहेब, खोटे. ते घालावं लागतं आम्हाला याच्यासाठी, ते इम्प्रेशन ते पडलं पाहिजे तुमचं. हा त्याच्यासाठी. म्हणजे हे घातलं का गिरायक वळतील? हा वळतील. वळतील म्हणजे तुमच्याकडे प्यायला येतील. असं काही नाही बरं का. ते मला पहिल्यापासून सवय ना साहेब असं राहायची, म्हणून मी राहते. तुम्ही बार नका जाऊ बाई आमच्या याच्यावर. शांताबाई, हा अहो काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही या अशा गोरगरिबाच्या माणसांना दारू पित्या. हा 10 का 20 रुपये घालला असताना खरंय खोटंय? हा बरोबर आहे. मग ते अशी गावठी दारू प्यात्या, त्यांच्या घरी बायकांना पोरांना ताण देत्या, त्यांच्या बायकांना मारित्या हानीत्या. मग त्यांच्या बायका आमच्या पोलीस स्टेशनला तक्रार करत्या. ही धंदा करत्या दारूचा 2 नंबरचा. अशी तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला आली, म्हणून तुमच्या घरी शंभुरे साहेब आला. हा का? म्हणजे माझ्या नावाची कंप्लेंट दिली का कोणी? भरपूर 12 जणांनी कंप्लेंट दिली. हा ड्रम घ्या आणि तुम्ही पहिले चला. ते मी काय म्हणते, उद्या येऊ का मग काय पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला उद्या नाही, त्या बाहेर निघा तुम्ही बाई. दळा पुढे चला, नाही तर चला. मी काय ड्रम घेतो मी, तुम्ही चला. हा चला पुढं. बाई तुम्ही म्हणला ना शांताबाई पुढं वा. हा पुढं. अरे बापरे. अहो मी काय म्हणते साहेब, अहो मी काय म्हणते शेंगुळे साहेब ना. हा शंभुरे साहेब. शेंगुळे साहेब, तुम्ही इकडे या, तुम्हाला थोडस बोलायचंय. ते तुम्ही ना इकडे या बरं 2 मिनिटं. तुम्हाला महत्वाचं सांगते मी, इकडे या. अहो मी काय म्हणत होते दादा. काय म्हणतात टपक्यान सांगा ना. हा हा काय अशा गरक्यात पडले का? नाही नाही मग? ते अहो दादा इकडे या. काय बाई तर ती पुढं पुढेच घेऊन राहील. बाई टाइमपास नका करू बा, का मला पुढे काम आहे. हा का? हा. अहो तुम्हाला सांगते दादा, सांग. ते बरं झालं बाई तुम्ही आले. तुमच्या ठिकाणी दुसरा हवालदार आला असता ना बाई, तो तुम्ही लय चांगले बाई. चांगले म्हणजे तुम्ही बाई पहिले निघाच्या का तुम्ही? हा आता मी काय म्हणते दादा साहेब, थोडंफार तुम्हाला चहा पाणी देते ना. चहा पाणी म्हणजे काय करा माहितीये का, तुम्ही ना पोलीस स्टेशनला कोणाला सांगू नका, तुमच्या वरच्या साहेबाला बी. मी तुम्हाला आहे ना महिन्याला थोडेफार देत जाईल, म्हणजे तुम्ही खुश आणि मी खुश. माझाही परपंच चालेल, तुमचाही परपंच चालेल. एवढं पुढं काय उभं नेत्या नेऊन तुम्हाला काय फायदा आहे त्याच्यामध्ये? शांताबाई उपटे, तुम्ही काय माझी नोकरीतला कलंक लायच्या काय? मी का तुम्हाला लाज घेऊ वाटलो काय? ते हा तुम्ही नाही बाई लाज घेती. तुम्ही लई चांगले साहेब. तुमच्या राणीमानावरूनच कळतं, तुमच्या स्वभावावरून कळतं. आणि बाई तुम्हाला सांगते, दिसायला तर तुम्ही इतके भारी आहे. आता काय सांगू बाई, लई राजबिंडे दिसू राहिले. काय तुमची ती टोपी, काय तुमचं ते तुमचे ते कपडे, काय तुमच्या त्या बाई, काय तुमच्या त्या मिशा, काय म्हणजे आशे दिसू राहिले तुम्ही. आजपर्यंत लय हवालदार पाहिले बाई, पण शेंगुळे साहेबांसारखा अख्ख्या पंचक्रोशीत हवालदार नाही. तुम्ही काय गोरेपान आहे हो साहेब. गोरेपान म्हणजे कलर. तुम्हाला काय वाटलं? मला वाटतं तुम्ही काय असे बोलू राहिले गोरी. हा गोरे नाही, गोरे. हा
गोरी गोरी. बाई काय काय तुमची तब्येत, काय तुमची हाईट, काय तुमची बॉडी. हा. बाई साहेब तुम्ही लय छान आहे बाई. तुमचं लग्न झालंय का साहेब? नाही ना अजून. हा का, लग्न नाही झालं का? नाही ना बाई, हा आत्ताची 25-26 वय चाललंय, हा का, अजून लग्न नाही. हा का. बाया तुम्ही लईच कमी वयाचे कवळे दिसू राहिले बाई. हा. ते मग तुम्ही हे नको म्हणत्या का मग? नको, म्हणजे लाज वगैरे नाही घेते का? मला तुमचे पैसे नको, काहीच नको. हा आता तुम्ही खूप बोलल्या ना, हा हा मग तुम्हाला एक विचारू का? हा हा. बाया हे काय विचारणं झालं का साहेब? विचारा ना. अहो तुमच्यासाठी काही बी करायला तयार आहे, जीव सुद्धा द्यायला तयार आहे. एक विचारू? हा हं? हा. विचारू? विचारा ना साहेब. तुम्ही ना मला काहीच देऊ नका. हा तुमचा पैसा नको, तुमचं काहीच नको. तुम्ही उगेच आहे ना हा. लग्नाचा विषय काढला ना, हा. तुम्ही मला फक्त मला थोडस प्रेम द्या, प्रेम. तुम्ही लग्नाचा विषय काढला ना, हा अंगावर नुसता काटाच उभा राहिला. हा का साहेब? हा? शेंगुळे साहेब, बोला. आता तुम्ही लग्नच व्हायला नाही म्हणत्या. हा तुमची तर बाई मला दयाच येऊ राहिली. म्हणलं ना तुम्हाला थोडस प्रेम. मी काय म्हणते साहेब, मग समजा मी तुम्हाला प्रेम दिलं तरी मग काय उपयोग आहे बाई? मी हा व्यवसाय करते, गावठी दारू विकते. तुम्ही आज प्रेम करून जाशाल, परत उद्या येशाल, आमचं बिराड उचलशाल, पोलीस स्टेशनला नेशाल. काय उपयोग आहे बाई ते प्रेम द्यायचा बी? नका बाई, मी नाही देत तुम्हाला. शांताबाई, हा? माझं ऐका. हा? तुम्हाला ना कोणचाही तुमचा साहेब तुमच्या दारात येणार नाही, हा का? मी सोडून. हा का? मी जेव्हा येईल हा? तेव्हा मला जे काय लागत ते तुम्हाला माहित होईल. हा का? ते दिलं हा? का मी माग. हा का? म्हणजे तुम्ही माय धंद्यावर काही परिणाम नाही करणार? काहीच नाही. बिनधास वापा, हा. बिनधास मजा करा या शेंगुळे साहेबाच्या जीवावर. असं म्हणता का बाया? मग तुम्ही आहे तवर आम्हाला तर काही भीतीच नाही मग. काहीच नाही. हा हा. का? या ना बसा ना साहेब. या. मी काय म्हणते, हा, बोला. शेंगुळे साहेब, तुम्ही पिती नाही का मग? मी ना हा. पेतो, पण इंग्लिश पेतो. हा का? अहो काय ते इंग्लिशचं घेऊन बसल्या नुसतं भूषाने. तुम्ही जरी ही पिली ना गावठी, लोक आहे ना इडून असे मस्त डायरेक्ट टाईट होऊन जाते. आणि तुम्हाला सांगते, एका मिनिटात ना शहीद, एका मिनिटात. म्हणजे पेल्यावर लगेच टाईट होत का हा माणूस? हा. अहो टाईट म्हणजे दारूच तशी. आपण असं चांगला माल ठेवतो, गावठी जरी आहे, पण माल अहो इंग्लिशला माग टाकीला असा माल आहे. हा. हा शांताबाई, हा तुमच्या या प्रेमासाठी ना हा. थोडासा माल घेतोच मी. आणि देऊ का मग द्या तुम्हाला? द्या द्या हा? द्या. बाया नाही तर म्हणशाल शांताबाईने उग दारू पाजली. नाही नाही नाही. आता तुम्ही आमचं एवढं सगळं पोटात घालू राहिले आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला खुश करणार आहे बर हा का? का? तो काही वाद नाही म्हणायला. आणि घेते का थोडीशी? द्या 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 बरं बरं. द्या. घेऊ का? हा घ्या हाणून. ते तुम्हाला सवय नाही ना, इंग्लिश पेते ना तुम्ही. अहो लईच कठीण आहे हो. ते लय जरा वास मारते ना. वास मारू द्या, पण त्याच्यात पाणी नाही ना टाकती. हा हा. आताडी सोला ते ना, हा का? चाडका बसतो. म्हणूनच तुमच्या तिकडं माणसं प्यायला येते. शांताबाई, हा काय सांगायचं तुम्हाला? साहेबाला चढली वाटतं. काय चढले? हा? ते म्हणलं साहेबांना थोडीशी दारूची नशा यायला लागली. कसा माल आहे साहेब आपला? लय कडक, हा ना? लय कडक. तुमच्या इंग्लिश पेक्षा भारी का नाही? आय आय. हा, मी सुद्धा इंग्लिश बोलायला लागलो हा. असं मलाच वाटू राहिलो. हा का? राहू हा लय कडक माल आहे. हा आणि तुम्ही कडक माल आहे हो. हा का?
तुमचं आलंय भारी शरीर बाई. हा तुमच्यासाठी पेलो मी, खास तुमच्यासाठी. हा का नाही तर मी दारू पित नाही गावची. हा का बरं जाऊ दे ना साहेब, पिली ना थोडीशी आता. मला प्यायचा ग शोक नाही, पेतो ध्यान आल्यावर. हा का मला प्यायचा ग शोक नाही, पेतो ध्यान आल्यावर. ती कुठं गेल्यावर. हा ती म्हणजे कोण? म्हणजे तू 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 हा हा ती कुठं गेल्यावर मला ध्यान येत लवकर. हा का दारूचं. हा ते गाणं थोडं चुकीचं म्हणले, पण छान म्हणले. असू द्या असू द्या, काय हरकत नाही. ते जाऊ द्या. आता बाय हा मला आता आहे ना हा ते देते ना थोडं ते 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 हा मी ना कोण तिथे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. हा मी सगळ्या साहेबांना सांगल हा मी शांताबाईच्या घरी गेलतो, हा पण तिच्या घरी काहीच माल नाही, ती धंदा आहे करीत नाही. असं म्हणशाल हा, का? हा. बया शेंगोळ्या हवालदार, तुम्हाला प्रेम द्यायलाच पाहिजे बाई आता. तुम्ही म्हणजे माझ्या जीव की प्राण झाले. आज एवढं मोठं तुम्ही सगळं पकडून सुद्धा साहेबाला म्हणणार आहे, तिकडं काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही किती चांगले आहे बाई. फक्त तो प्रेम महत्वाचं आहे, मला प्रेम. हा का बरं बरं, तुम्हाला प्रेम देते. तिकडं चला ना मध्ये. चाल, तुला काही पैसे आणखी लागले ना हा ते सुद्धा मी देतो, हा का आणि तुला एखादं सोन्याची वस्तू करतो. असं म्हणते का? हा. भया बरं बरं, मग तुम्हाला घरात नेलंच पाहिजे आता. हा, हा. ते म्हणलं इड जागा नाही ना, तिकडं घरातच जाऊ, हा, हा. मोकळं बसता येईल ना तिकडं. हो चला ना, चला. हा मला पण जायचंय. हा कुठं? देवटी होते. थोडी उतरू द्या तुमची, नाही तर ते साहेब म्हणशी तिकडं गेला आणि तू झिंगाट होऊन आला का चिंगाट. नाही मी बाबा करे. हा का जाबाची चिंता आहे ना, हा तू काहीच कर नको. हा का तू आता माई झाली माई. हा का हा. बर बर, चला चला. तू दारू गोड, हा तू गोड. हा का हा. बर बर, चला साहेब मध्ये. चल, उठ उठ हा उठू का मग? उठ. हळू हळू उठा बर का साहेब. उठ. ऐक, तुम्हाला लय झाली बाई साहेब. नाही काय नाही. हळू हळू इकडं दरवाजा, इकडं हा. इकडं पुढं बॉम्बा मारीत चालले तुम्ही. जातो अंदर गेला. हा का चला चला साहेब, जरा हळू हळू बर का. बसा बसा इथं. आओ इथं इकडं इकडं साहेब इकडं. बया तुम्हाला जास्तच झाली बर का. तुम्हाला ती गावठीची सवय नाही ना, अहो. त्याच्यामुळं थोडं. लय बोंगलो, हा का लय बोंगलो. जाऊ द्या. हा. याच्यात मुळात तक्रारी लोक देत जाऊ, गेलं नाही गेलं नाही. बया पण जाऊ द्या बाई, तुम्ही आता त्याविषयी काही बोलू नका बर का. ए! नाही तर तुम्ही सांगून ते साहेबाला कले कडक मालवी किती शांताबाई. शांताबाई हा जाकली 1.25 लाखाची. हा हा ती जवळ ही आहे ना हा पोलीस स्टेशनला, हा त्यावर भ्याव नाही. बर बर. शंभुले हवालदार. शेंगुळे हवालदार. शेंगुळे दादा. साहेब साहेब. काय हा आता मला लय मूल आला, मूल हात करू नको मग. बर बर, तेच शेंगुळे हवालदार. तुम्ही ते पैशाचं ते नाही का दागिन्याचं काहीतरी म्हणले. मी ते करीत तुला दाखीन, पैसे आहे घे लगेच. हा का घे. बया पैसे. केवढ्याचा बंडल आहे हा? हा, लाख रुपयाचा असं. लाखाचा आहे का? हा. बापरे, बया बरं झालं या हवालदाराला पाजली, लाख रुपये भेटले. काय पाजलं? हा
ते पाजली म्हणजे असं म्हणत होते पेले पेले तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा हा काय तुम्हाला ते मूड आला मूड हा आला का मूड आवडणार मला थोडस प्रेम. हा तुम्हाला खुश करणार साहेब मी असं तुम्हाला जाऊनच नाही देणार तुम्ही माझ्यासाठी एवढं करीत द्या आणि मी काही तुमच्यासाठी एवढं नाही करणार का शांत प्रेम द्या. हा का जाऊ दे मला. हा खाली करा पाय तुमचे. हा बया काही म्हणा पण शेंगुळे हवालदार तुमच्या सारखे हवालदार आले या पोलीस स्टेशनला म्हणून बरं झालं बाई. नाही तर काय बाई तुम्हाला सांगते मग आता आखा परपंचच बसला असता आखा धंदाच बसून गेला असता. नाही बसून देणार. हा का हवालदार शेंगुळे. हा बर बर हा लवकर करायचंय मला ड्युटी. हा का ड्युटी ड्युटी बर बर बया कसं वाटलं साहेब तुम्हाला. लय खुश. हा का लय खुश. असं प्रेम दिलं ना हा त्याचंच नव्हते. हा का मी खुश झालो. हा ना शांताबाई हा मी एकदम आनंद येतो. हा का तुझ्या घरात कोणी सुद्धा येणार नाही. मग मी चालू ठेवू ना सगळं. बिनधास्त. बर आणि एक हा मी कधी मध्ये येणार. हा तुम्ही बया तुमच्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं. मला देशील ना. अहो, तुम्ही म्हणजे माझ्या इच्छा काळजात असे रुतून बसले रुतून. तू सुद्धा माझ्या काळजात रुतली आजपासून. हा का तुम्हाला ना साहेब खुश करीत जाईल नाराज कधीच करणार नाही मी पुढल्या पळेला आलो का आता सुट्टीच्या दिवशी आलो हा का दिवसभर मजा मारू. हा का हा. बरं बरं ते तुम्ही ते दागिन्याचं काय म्हणले होते बाई. ते करतो मी सुट्टीत दिवशी आलो. हा का हा. बरं बरं घेऊन येतो. हा का बर बर मी काय म्हणते आता ना गिरायक चालू होतील ना हा. ते तेवढा ड्रम भर माल तेवढा कटून टाकी ते. हा कटव विंदास. हा तुम्ही ना बाई रात्रंदिवस कर. हा का बर बर तुम्ही ना आता तुमच्या ते वरचे साहेब आहे ना ते तुमची वाट पाहतील ना. ते गेले घरी आता. गेले का ड्युटी संपली त्यांची. तुम्ही घरी जा ना मग आता. मी घरी मला ड्युटी उघड हजर लावायला लागत. गैरहजर हा म्हणजे हजेरी लावायला. असू द्या असं चुकीचं येतं माणसाच्या तोंडात. येऊ का मी. हा भाई तुम्ही मला खूप दिलं. हा लय मजा. अहो साहेब तुम्ही जेव्हा इथं राशाल ना तेव्हा आता चिंताच करू नका तुमचं लग्न होईल नाही तर मी तुम्हाला खुश ठेवी. शांत. फक्त तेवढं आपलं गोरगरिबाचं चालू द्या त्याच्यावर फक्त काही बंदी आणू नका. चालत शांताबाई तुम्हाला सांगत तुमच्यासाठी मी आहे ना. हा माझ्यासाठी तुम्ही आहे ना. हा मी एका टायमाला माझी जरी बदली व्हायला आली ना हा. तर मी बदली घ्यायला बसलो वाढून. हा का पण तुम्हाला सोडणार नाही. बर बर तुम्ही या बाय आता. हे तुम्ही हा हा हळू जा बर का. हा पडताना रस्त्याने नाही हा येऊ का. हा ते थोडा बेल्ट तुमचा ढिला झालाय ना थोडा टाईट करा. असू द्या बेल्ट छान आहे. मी नाही का छान. अहो तुम्ही तर काय बाई नुसते राजबिंडे काम कसं करतो. बया ते कामाचं काही विचारिता बाई सांगूच नका. नुसता घाम काढला मग आज सगळं तू आता टपा मावाला गावाला काय घाम. येऊ कोण. हा या मग बर का. का? हा? बिलदार द्या लोकांना. हा का तुम्ही घरी जाशाल ना बरोबर. नाही हा जा बर का साहेब. हा. हा हळू जा. हा बया
काय डोक्याला ताण झाला. डायरेक्ट दारू विकता विकता ते हवालदार आले, शेंगुळे हवालदार, आणि डायरेक्ट मला म्हण ड्रम सह पहिली निघ पोलीस स्टेशनला. बरं झालं थोडीशी दारू पेले आणि ते म्हण मला थोडं प्रेम दे. मी काहीच सांगणार नाही, वरच्या साहेबालाही सांगणार नाही. तुम्ही कवरही धंदा करा शांताबाई आणि पैसे कमवा, चालू द्या तुमचा परपंच व्यवस्थित, असं म्हणलं. म्हणून बरं झालं, नाही तर मग परपंचाचे 12च वाजले असते बाई. आज त्याच्यावर माझं सगळं चालू आहे, नाही तर मी काय खायचं. बरं झालं बाई, थोडं प्रेम दिलं, ते बिचारे खुश झाले आणि वरून मला 1 लाख रुपये देऊन गेले. आणि मला म्हण पुढच्या वेळेस आलो का दागिने बी देईल तुला, एखादा डाग करून आणतो. बरं झालं बाई. आता जवळ शेंगुळे दादा इडा आहे पोलीस स्टेशनला, तवर मला काय शांतीला भ्याव नाही. तवर असा धंदा करून घेते, असा पैसा कमवून घेते, मस्त आयुष करते आणि मग मस्त आयुष्यभर बसून खाते बाई. आता काही टेन्शनच राहिलं नाही. नाही तर बाई इकडून कोणी येतं काय, इकडून कोणी पकडीत का काय, नुसती भीतीच वाटायची. पण आता ना